खर्चाची रेमेडी काय? खर्च करणं हीच खर्चाची रेमेडी. लक्षात ठेवा, 12 उघर हीच 12 उघराची रेमेडी आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक घराची रेमेडी त्या घरामध्ये दडलेली आहे. ज्योतिषमध्ये दुसरं घर त्या घराला मुक्त करणार नाही. ज्याच्या तुम्ही बंधनात आहे तोच तुम्हाला बंधनातून काढणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण आजपर्यंत ज्योतिषच्या रेमेडी वेगळ्या करत बसलोय की जर तुम्हाला ज्योतिष खरं ऍक्च्युअल मध्ये समजलं असेल तर त्या भावाला तोच भाव मुक्त करणार आहे. दुसरा कोणत्याही भावामध्ये ते सामर्थ्य नाही. 12 भाव हॉस्पिटल देते ना, तर हॉस्पिटलला काय कमी करू शकतात? हॉस्पिटलला हॉस्पिटल चॅरिटी, हॉस्पिटलमध्ये जाऊन अन्न खाणे किंवा त्याच्यामध्ये खर्चाला कोण टाळू शकतं? खर्चच टाळू शकतो. खर्च म्हणजे काट्याने काटा काढला थोडक्यात. खर्च होतोय ना, तर खर्चच करायचा आहे. अशा ठिकाणी करायचा जिथून मला पैसा मिळेल परत. येस. खर्च होतोय ना, चॅरिटी करायची आहे. आपल्याला समजलंय माझ्या 12व्या भावाची दशा आहे म्हणजे परमेश्वर माझ्याकडून खर्च करवणार आहे, तर तो खर्च चांगल्या ठिकाणी का जाऊ नये? माझी जर दशाच आहे 12व्या भावाची, माझ्याकडे जाणारच आहे, माझ्या नियतीमध्ये लिहिलेलं आहे माझ्याकडे जाणं, तर हे जाणं योग्य ठिकाणी गेलं तर त्याचं पुण्य लाभणार आहे काय? होय, सत्कर्मी केलंच लागणार. म्हणजे 12वा भाव हीच 12व्या भावाची रेमेडी. मला हॉस्पिटल लागणार आहे, मला हॉस्पिटल लागणार आहे, ज्योतिषाने सांगितलंय मला हॉस्पिटल लागणार आहे. आता दुसरं काहीही केलं तर त्या हॉस्पिटलला टाळू शकत नाही, कारण हे लागणार म्हणजे काय? परमेश्वराची वाणी आहे ना. प्रारब्ध काय? परमेश्वराचं गोष्ट आहे. प्रारब्ध बदलता येत ना, पण प्रारब्धाला चॅनलाइज करता येत. हॉस्पिटल लागतंय, हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करणे की याची रेमेडी असू शकत नाही. हॉस्पिटल लागलंच ना, तर मीच हॉस्पिटलमध्ये जातो. आता बघूया मला वेगळे रोग लागतात का? काम करणारा रोग लागणार नाही. नियतीलाच हे पाहिजे होतं, तेच त्याने केलं. म्हणजे सर फक्त कन्वर्ट, ट्रान्सफॉर्मिंग एनर्जी वन टू अनदर असं आहे ना? राईट. म्हणून त्याला लॉ आहे, न्यूटनचा थर्ड लॉ आहे की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. तेवढंच आहे ते. लक्षात आलं? येस सर. आणि हा ब्रह्मांडाचा लॉ आहे. मग जर 12वा घर ऍक्टिव्हेट आहे म्हणजे तिची दशा चालू आहे असं म्हणू शकतो की ज्यावेळी 12व्या भावामधले ग्रहांची दशा चालू आहे, अंतर्दशा किंवा मेन दशा चालू असेल, त्यावेळेस म्हणू शकतो की त्या भावाची दशा चालू आहे. भावाची दशा चालू आहे म्हणजे 12व्या भावामध्ये जो ग्रह आहे त्याची दशा चालू आहे, किंवा 12व्या भावाचा जो स्वामी आहे त्याची दशा चालू आहे. ओके, हा, स्वामीची पण लक्षात आलं? 12वा भाव एक खोली आहे, प्रॉपर्टी आहे. तर 12व्या भावाच्या प्रॉपर्टीला कोण ट्रिगर करणार आहे? या प्रॉपर्टीमध्ये असलेला जो ग्रह आहे तो, किंवा या प्रॉपर्टीचा मालक. लक्षात आलं? थोडक्यात प्रत्येक घराची रेमेडी प्रत्येक घराची रेमेडी त्याच घरामध्ये दडली. 8वं घर पेढा देत आहे, 8वं घर ऍक्सिडेंट होते. आता दुसऱ्या गोष्टी केल्या, पेढा होणार आहे. तुम्ही पिढेमध्येच काम करणार आहे, पण पिढा कोणाच्या येणार? दुसऱ्याच्या येणार. दुसऱ्याच्या येणार. आता दुसऱ्याचा पेढा तुम्ही दूर करता. येस. ज्योतिष झाला, दुसऱ्याची पेढा दूर केली, तुम्हाला पेढा लागणार नाही. आणि लागली तरी ती मोठी असणार नाही. लक्षात आलं? येस सर. त्यामुळं जो भाव एखाद्या गोष्टीला बंधनात टाकतो, एखादा प्रॉब्लेम क्रिएट करतो, तोच भाव त्या प्रॉब्लेमला दूर करण्याचं सामर्थ्य ठेवतो ज्योतिषमध्ये. येस सर. त्याची रेमेडी दडलेली आहे. एका भावाला दुसरा भाव कुठलाही रेमेडीनं दुरुस्त करू शकत नाही. म्हणजे जर प्रॉब्लेम असेल तो भाव त्याला परत बाहेर काढू शकतो, जो भाव क्रिएट करतोय अडचण. लक्षात येतंय? येस सर. चला, आता मला सांगा 12व्या भावाचा स्वामी, 12th लॉर्ड. मला प्रत्येकानं सांगायचं 12th लॉर्ड फर्स्ट हाऊस मध्ये गेला, काय होणार आहे? लॉसचा स्वामी गेला, खर्चाचा स्वामी गेला. स्वतःसाठी लॉस म्हणूया, मोक्ष म्हणूया,
खर्च म्हणून आहे. आणि हॉस्पिटल विकनेस, तुमचा विकनेस सुद्धा 12वा भाव आहे. लक्षात ठेवा, विकनेस. तुम्हाला ज्या गोष्टी वीक करतात त्या गोष्टी 12वा भाव. आता सांगा, 12व्या भावाचा स्वामी पहिल्या भावामध्ये गेला, काय झालं? स्वतःमध्ये आलेला आहे तो भाव. स्वतःसाठी हेल्थचा लॉस होऊ शकतो इथं. हॅलो, व्यक्तीच्या हेल्थचा लॉस होऊ शकतो इथं. येस सर, हेल्थ लॉस होऊ शकतो. व्यक्तीमध्ये विकनेस येऊ शकतो इथं. येस. आता एखादा व्यक्ती जर खर्चिक असेल, खर्चिकच असेल तर त्याचा लॉस होत जाईल किंवा त्याला विकनेस वाटते तुम्हाला त्याला विकनेस वाटेल? नाही वाटणार सर, कारण तू बॅलन्स करतो इनडायरेक्टली स्वतःला. कारण तो बॅलन्स करतोय, तो खर्च करायला म्हणजे काय करायला, 12व्या घराच्या ऍक्टिव्हिटीज खर्चाद्वारे तो बॅलन्स करतोय. येस सर. आता जर खर्च करायचा त्यानं थांबवला तर काय होणार? रोग बसणार, स्वतःसाठी खर्च हॉस्पिटलला जायला लागणार आणि हॉस्पिटलवर तो खर्च करणार, राईट? त्याला विकनेस वाटायला लागणार ज्यावेळी तो खर्च करणार नाही. म्हणजे थोडक्यात एखादा व्यक्ती खर्चिक आहे तर तो काय करायला, 12व्या भावाला त्याच्या परीनं बॅलन्स करायला, तसाही त्याचा खर्च होणार आहे आणि तसाही त्याचा खर्च होणार. म्हणजे व्यक्तीचं खर्चिक वाचणं इथं चांगलं आहे आणि जनरली व्यक्ती खर्चिक असतो. मोक्षाचा स्वामी इथं बसला, जर या व्यक्तीनं मेडिटेशन योगा केला, याला मोक्ष फील होणार आहे? होणार आहे सर. बॉडीच्या रिलेटेड गोष्टी केल्यानं मोक्ष फील होणार आहे? येस. म्हणजे योगा केल्यानं मोक्ष फील होणार आहे, चांगलं वाटणार आहे, परमानंद फील होणार आहे. येस. व्यक्तीने या गोष्टीमध्ये आलं पाहिजे. स्पिरिच्युअलिटी मध्ये आल्यानं मोक्ष फील होणार आहे, हेल्थ व्यवस्थित राहणार आहे. आध्यात्मिक असेल तर हेल्थ इश्यूज येणार नाहीत, हेल्थ व्यवस्थित राहणार, एक्सलंट राहणार. पण आध्यात्मिक नसेल तर हेल्थ तिथं बिघडली. म्हणजे बघा, दोन सेम व्यक्ती आहेत, एकाच दिवशी जन्माला आलेले आहेत, पण कर्मानं त्या गोष्टी व्यक्तींच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या घटना घडतायत. एक व्यक्ती हेल्दी आहे आणि एक व्यक्ती विकनेसनं झुजते. कारण पहिला व्यक्ती काय आध्यात्मिक आहे, दुसरा व्यक्ती काय नास्तिक आहे. पहिल्याने काय केलं, 12व्या भावाच्या पॉझिटिव्ह गोष्टी स्वतःमध्ये घेतल्या. दुसऱ्याने काय केलं, 12व्या भावाच्या निगेटिव्ह गोष्टी स्वतःमध्ये घेतल्या. जो निगेटिव्ह घेऊन बसलाय तो काय म्हणतोय, परमेश्वर नाही, गॉड नाही, असलं काय नसतं, विचार पण करत नाही. तो म्हणतोय मला आजारपण आहे, काय केलं गॉडनं? अरे तुला आजारपण कशामुळे आहे, तुझं विकनेस कशामुळे आहे? कारण तू त्या गोष्टीकडे बघत नाहीस. त्या कॉम्प्लेक्स अनालिसिसला तू काय करतोस, चॅलेंज करतोस. त्या कॉम्प्लेक्स अनालिसिसला तू बघत नाहीस, त्याच्याकडे दृष्टी तरी टाक, रियालिटी काय समजेल. लक्षात येते? येस सर. आंधळेपणानं गोष्टी बघायच्या नाही, पण ऍटलिस्ट कोणती गोष्ट जज करण्यापूर्वी त्या गोष्टींचा अनालिसिस तरी करायला पाहिजे की खरंच ती गोष्ट आहे की नाही. समजते? येस सर. थोडक्यात इथं तुमची अध्यात्म ही तुमची रेमेडी आहे. म्हणून सेम व्यक्तीच्या कुंडली, सेम दिवशी जन्माला आलेला व्यक्ती, पण कर्मानं काय होणार आहे, त्यांच्या फ्री विल नुसार, त्याच्या कर्मानुसार त्या कुंडलीचं फळ त्यांना वेगवेगळं मिळते. आणि असं प्रत्येक भावांच्या बाबतीत होते. ओके. 12th हाऊस लॉर्ड इन सेकंड. सांगा काय झालं? 12th हाऊस लॉर्ड पैशाचा लॉस. पैशाचा लॉस झाला, येस सर. राईट? कुटुंबाचा लॉस सुद्धा होऊ शकतो. आता मला सांगा, इथं पैशाचा लॉस होतोय. आता ज्यावेळी लॉस होणार आहे, इथं कुठला तर XYZ स्वामी बसला असेल, इथं 9 नंबर येऊ, 9 नंबरचा स्वामी गुरु इथं काय करायलाय, लॉस करवालाय. येस. येस सर. आता हा लॉस होतोय, पण
लॉस केल्यानं इथं काय होणार आहे, जर व्यक्तीनंच ठरवलं की मला खर्च करायचा, मला दान करायचा, मला मेडिटेशन योगा करायचा, मला लॉस करायचा. आता लॉस करण्यासाठी व्यक्तीकडे पैसे येतील, दुसरं पैशाचं आहे. येस सर. म्हणजे तुम्ही जेवढे पैसे खर्च कराल तेवढे पैसे तुमच्याकडे जास्त येतील. कारण गुरुच्या अंडर दुसरं घर आलं आणि गुरु 12व्या भावात. ज्या दिवशी तुम्ही खर्च कराल त्यावेळी गुरु या घराला पॉझिटिव्हली ऍक्टिव्हेट करणार आहे तुमच्याकडे पैसे. जर घरातील व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये असतील तर इथं लॉसेस होणार नाही, लक्षात ठेवा. इथं बॅलन्सिंग होणार. आता समजा तुमची जी फॅमिली असेल त्या फॅमिलीपासून तुम्ही दूर गेला किंवा तुमची फॅमिली जर फॉरेन मध्ये असेल, तुम्ही फॅमिलीला घेऊन फॉरेन मध्ये गेला तर इथं पैशाची प्राप्ती होणार आहे. येस सर. एक तर तुम्ही फॅमिलीपासून दूर जायचं आहे, कारण 12 उघर काय लॉस आहे, फॅमिलीचा लॉस. असंही फॅमिलीचा लॉस होतोय. तुमच्या दूर गेल्यानं काय होणार आहे, तुमच्यापासून फॅमिली दूर जाणार आहे. तर इथं दूर गेल्यानं, फॅमिलीपासून दूर गेल्यानं फॅमिलीचं सुख सुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला काय होणार आहे, पैशाची प्राप्ती सुद्धा होणार. ट्वेल्थ लॉर्ड इन सेकंड. काय केला तुम्ही, फॅमिलीपासून दूर गेला आणि तिथं काय झालं, तुमचा सस्टेनन्स चालू लागला. नाहीतर इथं काय होणार आहे, सस्टेनन्स मध्ये अडचणी येते. नुसतं फॅमिलीचा लॉस नाही तर तुमच्या सस्टेनन्स मध्ये अडथळे येत राहतील. सेकंड डाऊनचे कीवर्ड सगळ्यात महत्वाचा काय आहे, सस्टेनन्स. इथं अडथळे. आता बघा 12वीचा तुम्ही थर्ड मध्ये गेला, पराक्रमाचा लॉस झाला. येस सर. पराक्रमाचा लॉस झाला. आता कोणत्या सेक्टरमध्ये हा व्यक्ती पराक्रम करेल, तो मीडियामध्ये, युट्यूब वगैरे, ऑनलाईन सोशल मीडिया. नाही, पराक्रमाचा भाव तिसरा आहे. बसलाय 12व्याचा फॉर्म. आता या ठिकाणी लॉस व्हायला लागलाय तर पराक्रम कुठं करणार, 12व्याच्या रिलेटेड पराक्रम होणार. ओके. स्वामी थर्ड मध्ये बसला म्हणजे पराक्रमाचा संबंध 12व्याशी आला, पराक्रमाचा संबंध लॉसशी आला, पराक्रमाचा संबंध हॉस्पिटलशी आला, पराक्रमाचा संबंध मेडिटेशन योगाशी आला, पराक्रमाचा संबंध मोक्षाशी आला. या गोष्टींमध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही पराक्रम करणार. 12व्या भावात स्वामी थर्ड हाऊस मध्ये जाऊन काय करणार आहे, 12व्या भावाद्वारे तिसऱ्या घराला ऍक्टिव्हेट करणार. फॉरेन मध्ये गेल्यानंतर पराक्रम होऊ शकतो. व्यक्तीचा पराक्रम राहत्या घरी न होऊन व्यक्तीचा पराक्रम फॉरेन मध्ये गेल्यानंतर होऊ शकतो. येस सर. असंच म्हणजे लक्षात आलं तुमच्या, व्यक्तीचा पराक्रम मध्ये येऊ शकतो. मेडिटेशन योगामध्ये 12व्याचा स्वामी चतुर्थ मध्ये आला. लॉस कशाचा झाला, घराचा लॉस झाला, भूमीचा लॉस झाला, घरामध्ये आयसोलेशन आलं, घरामध्ये एकलकोंडा व्यक्ती राहू लागला, घरामध्ये आयसोलेशन आलं, एकटा राहू लागला, मनामध्ये आयसोलेशन आलं, मानसिक दृष्ट्या व्यक्ती एकटा आहे. मानसिक सुख कुठं भेटणार, 12th हाऊसच्या गोष्टी केल्यानं भेटणार. कारण 12th हाऊसवर कोणाचा प्रभाव आहे, चतुर्थ कोणाचा प्रभाव, 12th आहे. आणि गुरु कशाचा लॉर्ड आहे, 12th. म्हणजे गुरुचा तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटी केल्या तर काय होणार आहे, गुरुच्या ऍक्टिव्हिटी स्पिरिच्युअलिटी आहे. गुरु कोणत्या भावाचा ग्रह आहे त्याची जर ऍक्टिव्हिटी केली तर आपल्याला मानसिक सुख भेटणार, भूमिभवन वाहन या गोष्टींचं सुख भेटणार. म्हणजे फॉरेनला तुम्ही घर घेऊ शकता, फॉरेनला तुम्ही प्रॉपर्टीज घेऊ शकता, फॉरेनला घेतल्यानंतर मानसिक शांती मिळू शकते, दान केल्यानंतर मानसिक शांती मिळू शकते, खर्च केल्यानंतर मानसिक शांती मिळू शकते. मेडिटेशन योगामध्ये आल्यानंतर, अध्यात्मामध्ये आल्यानंतर आणि सगळ्यात महत्वाचं लेट गो ऍटिट्यूड ठेवल्यानंतर व्यक्तीला मानसिक शांती मिळेल आणि सुख देखील त्याला मिळते, सुख भाव देखील त्याचा ऍक्टिव्हेट होईल. लक्षात आलं? येस सर.
12वेचा स्वामी 6th मध्ये आला. पंचम भाव राहिला सर. हा सॉरी, पंचम राहिला काय, सगळ्यात महत्वाचं आहे. 6th मध्ये आला 12वेचा स्वामी. काय होणार आहे? बुद्धीमध्ये कोणत्या गोष्टी झाल्या? आध्यात्मिक गोष्टी किंवा गोष्टी आल्या, कर्तव्य गोष्टी आल्या. 12 वगैरे ज्या गोष्टी दाखवतात त्या गोष्टींचा प्रभाव बुद्धीवर आहे. फॉरेनला गेल्यानंतर बुद्धी ट्रिगर होईल, वेगळ्या कल्चरमध्ये गेल्यानंतर बुद्धी ट्रिगर होईल, अध्यात्मामध्ये आल्यानंतर बुद्धी ट्रिगर होईल. आणि त्यासोबत तुम्ही जर मेडिटेशन योगा करत असाल तर तिथं बुद्धी ट्रिगर होईल. पंचम भाव उपायांचा आहे, सोल्युशनचा आहे. तुम्ही सोल्युशन कुठले द्या? तुम्ही आध्यात्मिक सोल्युशन द्या, तुम्ही मेडिटेशन योगाचे सोल्युशन द्या. राईट? हिडन टॅलेंट म्हणू शकतो. हा, हिडन टॅलेंट तुमच्याकडे असेल, इमॅजिनेशन पॉवर असेल तुमच्या बुद्धीमध्ये. हा, तेच की. लक्षात येत आहे? येस. सांगा, 6व्या भावामध्ये 12वेचा स्वामी आला, जॉब मध्ये लॉस झाला. पण हा जर जॉब हॉस्पिटलमध्ये असेल तर लॉस होणार आहे, जॉब चांगला चालणार आहे. चांगलं चालणार. म्हणजे जॉब कुठं करायचा? हॉस्पिटलच्या ठिकाणी करायचा, कारण हॉस्पिटलचा स्वामी जॉबवर प्रभुत्व टाकतो. जॉब कुठं करायचा? मेडिटेशन योगामध्ये करायचा. जॉब कुठं करायचा? फॉरेन मध्ये करायचा आहे, एमएनसीज मध्ये करायचा आहे. जॉब कुठं करायचा आहे? फॉरेक्स मार्केटमध्ये करायचा आहे, कोर्टामध्ये सुद्धा म्हणा नाही. जॉब कुठं करायचा आहे? तर तुम्ही चॅरिटी रिलेटेड जॉब करायचा, योगा रिलेटेड जॉब करायचा आहे. आणि कोर्टापेक्षाही जेल, कोर्ट सुद्धा आहे जेल, जेलमध्ये जॉब करायचा. थोडक्यात 12वं घर या गोष्टी सांगतं तिथं तुम्ही जॉब करायचा. राईट? मेजर लेवलला याची रेमेडी हॉस्पिटल असू शकते. मेजर लेवल मेडिकल फील्ड अँड हॉस्पिटल किंवा इन्व्हेस्टमेंट एजन्सीमध्ये जॉब करू शकतो. जॉब व्यवस्थित चालणार, नाहीतर काय होत राहणार माहिती आहे? जॉब मध्ये बदलाव. 12वं घर काय करतं? चेंज करतं, बदलाव करतं, लॉस करतं. जॉबचा लॉस झाला म्हणजे जॉब बदलणार ना. जॉबचा लॉस म्हणजे जॉब बदलला. आता पुन्हा एकदा जॉबवर आलो, जॉबचा परत लॉस झाला, जॉब बदलला म्हणजे बदलाव करता येईल. लक्षात आलं? त्यामुळे काही काही जणांच्या बदल्या होतात बा सारख्या. एखादं तिथं ऍक्टिव्हिटी असेल 12वं, तर तिथं बदल्या वगैरे या गोष्टी होतात. ओके, 2-2 वर्षाला पोलीस खात्यामध्ये तर जास्त होतात, लक्षात ठेवा. जेल प्रशासनामध्ये सुद्धा बदल्या जास्त होतात. लक्षात आलं? येस सर. सप्तम मध्ये आला, काय होणार आहे? मॅरेज मध्ये लॉस बसला. जनरल लेवलला मॅरेज मध्ये लॉस दाखवतो, बिझनेस मध्ये लॉस दाखवतो. पण तुम्ही जर 12व्या घराला धरून जर बिझनेस केला, 12व्या घराला धरून जर मॅरेज केलं, तर हेच 12वं घर तुमच्या बिझनेसला आणि मॅरेजला ट्रिगर करणार. तुमचा पार्टनर फॉरेनचा असू शकतो, वेगळ्या कल्चर मधला असू शकतो, तिथं मॅरेज चालेल, एक्सलंट चालेल. तुमचे जे पार्टनर आहे तो हॉस्पिटल मधला असू शकतो, मॅरेज कसं चालेल? एक्सलंट चालेल. सगळेच काय फॉरेन मधला पार्टनर करू शकत नाही, राईट? मग जर हॉस्पिटल मधला पार्टनर असेल, इन्व्हेस्टमेंट एजन्सी मधला पार्टनर असेल, इमॅजिनेशन पॉवर मधला किंवा इमॅजिनेशनच्या फील्ड मधला इंट्युटिव्ह वर्क मधला पार्टनर असेल, योगा मेडिटेशन मधला पार्टनर असेल, काय होणार आहे? मॅरेज व्यवस्थित चालेल. म्हणजे जे घर इथं लॉस देते मॅरेजला, तेच घर मॅरेजला वाचवते सुद्धा. बिझनेस सुद्धा हाच करायचा आहे. 12व्या भावाचा बिझनेस केल्यानंतर काय होणार आहे? बिझनेसमध्ये ग्रोथ होणार. 12व्या भावाला धरून बिझनेस केल्यानंतर बिझनेसमध्ये ग्रोथ होणार आहे. बिझनेस फॉरेन मध्ये असेल किंवा फॉरेनशी संबंध बनवणार असेल तर तिथं काय होणार आहे? ग्रोथ होणार. लक्षात आलं?
लक्षात आलं? येस सर. आता 12व्या भावाचा स्वामी सप्तम मध्ये बसलाय, फोटो काढून सोशल मीडियावर टाकताय वाईफ सोबतचे, अडथळे येतील इथं? काय येतील? मगाशी मी तुम्हाला प्लेन सांगितलं होता 4, 8, 12. काय सिक्रेट? सिक्रेसी दाखवायची. सिक्रेसी दाखवतो याला काय म्हटलेलं आहे की कुठला प्लेन म्हटलो आपण त्याला आता? त्रिकोण ना? मोक्ष त्रिकोण. मोक्ष त्रिकोण मध्ये या भावांना आपण सिक्रेट ठेवतो. मगाशी बघितलं होतं 4थं घर, 8वं घर, 12वं घर, या भावांना आपण सिक्रेट घर मानले जातात. हे घर कोणाला दाखवत नाहीत, राईट? बेडरूम आहे ना, दाखवत नाही. 8वं घर सुद्धा दाखवत नाही. 4थं घर सांगितलं होतं दाखवत नाही आपण. 12वं घर बेडरूम आहे, कोणाला दाखवत नाही. 12व्या घराचा स्वामी सप्तम मध्ये आला, वाईफ मध्ये बसला. आता जर तुम्ही सोशल मीडियावर जर स्वतः सोबतचे किंवा वाईफचे फोटो टाकत असाल तर तिथं अडथळे येतील मॅरेज मध्ये? येस. म्हणजे सिक्रेसी कुठे ठेवायची आहे? मॅरेज मध्ये ठेवायची आहे. तुमच्या मॅरेजच्या गोष्टींच्या मध्ये सिक्रेसी ठेवल्यानं काय होणार आहे? मॅरेज व्यवस्थित होणार आहे. 12व्या स्वामी पंचम मध्ये बसला, सिक्रेसी कुठे ठेवली? संतानाबरोबर ठेवली. ज्यावेळी तुम्ही संतानाला समाजापासून दूर ठेवाल, समाजामध्ये जास्त दाखवणार नाही, सोशल मीडियावर जास्त पोर्ट्रेट करणार नाही, त्यावेळी संतानाची प्रगती होईल. इतर वेळी जर तुम्ही या गोष्टी ठेवल्या नाही तर तिथं सिक्रेसी होईल, तिथं अडथळे येतील. तर तुम्हाला गुप्त ठेवायची होती. 12व्याचा स्वामी पंचम मध्ये होता, पंचमच्या गोष्टी गुप्त ठेवायच्या होत्या. तुम्ही काय केलं? त्यांना एक्सपोज केलं. आता तिथं अडथळे आहे. 12व्या घरानं लॉस केला. राईट? समजलं का? आपल्या लाईफमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेला रिझन आहे आणि ज्योतिष त्याचं उत्तर चांगलं देऊ शकतं. तर तुम्ही शोधलं पाहिजे. त्यामुळं रेमेडी काय? गुप्त ठेवणं. 12व्याचा स्वामी अष्टम मध्ये आला, तुमचे सिक्रेट्स गुप्त ठेवू शकता? येस. अष्टम भाव तसाही सिक्रेट आहे. 12वा भाव स्वामी आला, सिक्रेटला अतिगुप्त ठेवायचा. लक्षात आलं? येस सर. आता इथं काय म्हणणार हो तुम्ही? लॉस कशाचा झाला? पिढेचा लॉस झाला म्हणू शकता? येस सर. ओके. लॉस पिढेचा झाला. आणि दुसरीकडे जर बघितलं तर 12व्याच्या गोष्टी केल्यानं पिढा ऍक्टिव्हेट झाली म्हणण्याच्या अगोदर आपल्याला हे म्हणायचं आहे की 12व्याच्या गोष्टी केल्यानंतर पिढा ऍक्टिव्हेट न होता तुमचा अष्टम भाव ऍक्टिव्हेट होणार आहे पॉझिटिव्हली. म्हणजे तुमचं काय ऍक्टिव्हेट होणार आहे? तुमच्या गुप्त विद्या ऍक्टिव्हेट होणार आहे. येस सर. मेडिटेशन योगामध्ये आल्यानंतर काय होणार आहे? जे गुप्त ज्ञान आहे, गुप्त नॉलेज आहे, अष्टम भावाच्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या इथे ऍक्टिव्हेट होणार आहेत. समजलं? वडिलांचे लॉसेस वगैरे होतील, वडिलांचा खर्च होईल, वडील आध्यात्मिक असतील तर या गोष्टी होणार नाहीत. गुरुचा लॉस झाला, पण गुरु जर मेडिटेशन योगामध्ये असेल तर गुरुकडून नॉलेज मिळालं, म्हणू शकता असं? 12वा भाव मोक्ष आहे, 9वं घर नॉलेज आहे, मोक्षाचं नॉलेज मिळेल असं म्हणू शकता? म्हणू शकता मोक्षाचं नॉलेज मिळेल. व्यक्तीचा गुरु हा 12व्या भावातील असेल, व्यक्तीचा गुरु मोक्षाकडे घेऊन जाणारा असेल, म्हणू शकता तुम्ही? लक्षात आलं? नाहीतर आपण काय हो करणार आहे? भाग्य कुठून उदय होणार आहे? भाग्याच्या घरामध्ये 12व्याचा स्वामी बसलेला आहे. ज्यावेळी तुम्ही फॉरेन मध्ये जाणार, ज्यावेळी तुम्ही मेडिटेशन योगामध्ये येणार, ज्यावेळी तुम्ही 12व्याच्या ऍक्टिव्हिटीज करणार, त्यावेळी तुमचं भाग्य उदय होणार आहे.
त्यावेळी त्यावेळी तुम्हाला लक सेक्टर काय देणार आहे, साथ देणार. नाहीतर इतर वेळी व्यक्ती काय म्हणत फिरणार की मला भाग्य साथ देत नाही, मला लक साथ देत नाही. 12व्याचा स्वामी 9 मध्ये आला, भाग्याचा लॉस केला. पण जर 12व्याच्या ऍक्टिव्हिटीज केल्या तिथून भाग्य उदय होणार आहे. फॉरेन मध्ये गेल्यानंतर भाग्योदय होणार आहे. मेडिटेशन योगामध्ये आल्यानंतर, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर, खर्च केल्यानंतर, दान केल्यानंतर भाग्योदय होणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. राईट? लक्षात येतंय? दिग्विजय सर रायटिंग करताय वाटतं. रायटिंग नाही सर, मुलगा जरा. ठीक आहे, ठीक आहे. लक्षात आलं? हा. चला, 12व्याचा स्वामी दशम मध्ये आला. 12व्याचा स्वामी दशम मध्ये आला, काय होणार आहे? कर्मक्षेत्राचा लॉस होणार आहे. नाहीतर कर्मक्षेत्र 12व्याच्या फील्ड मधले असणार. म्हणजे कर्मक्षेत्र हॉस्पिटल रिलेटेड असू शकतं, मेडिटेशन योगा रिलेटेड असू शकतं, फॉरेनशी कर्माचा संबंध असू शकतो, मल्टीनॅशनल कंपनीची कर्माचा संबंध असू शकतो, इंट्युशन पॉवरशी कर्माचा संबंध असू शकतो, कार्मिक दृष्ट्या तुम्ही बेफिक्री असू शकता, कार्मिक दृष्ट्या तुम्ही फ्रीडम ला घेऊन वर्क करणाऱ्या असू शकता, दानाचा संबंध कर्माशाला, तुम्ही दान करू शकता कार्मिक दृष्ट्या, असं म्हणू शकतो आपण. इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्व्हिसेस मध्ये तुम्ही कर्म करू शकता, असं इथं प्रेडिक्शन होतं. आणि या गोष्टी नसतील किंवा या गोष्टी असतील तरीही कर्मामध्ये बदलाव येणं हे कॉम्बिनेशन इथं दाखवतं. कर्मामधले बदलाव येत नसेल, तुम्ही नोकरीवर असाल, काय होणार आहे? तर जॉब मध्ये परिवर्तन, जेणेकरून काय होणार? बदलीची योग जास्त वेळा तुम्हाला होते, बदली होईल, पदामध्ये बदली किंवा इतर ठिकाणी बदली होत राहील. लक्षात आलं? हॉस्पिटलमध्ये जॉब असतील तर हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त प्रमोशन मिळत जाईल त्याच्यामुळे, बॅलन्स झाल्यामुळे तो पण ऍक्टिव्हेट होत राहील. हो, 100% प्रमोशन मिळत जाईल. आणि जर बँकिंग मध्ये एखादा जातक असेल तर त्याची जॉबचे किंवा इरिगेशन, बँकिंग, टीचिंग ह्या साईडला असेल तर त्याच्या बदल्या होत जातील. बदल्या होत जातील. राईट, एकदम बरोबर. तिथं बदल्या होत जातील. बँकिंग मध्ये जरी असेल तर व्यक्ती इन्व्हेस्टमेंटचं काम करेल. 12व्यामध्ये गेला 12व्याचा स्वामी, काय होणार आहे? इच्छांचा लॉस होऊ शकतो, इच्छापूर्तीमध्ये अडथळे येऊ शकतात. म्हणजे इच्छा पूर्ण होणार नाहीत. पण याची एक सगळ्यात मोठी रेमेडी आहे. ज्या दिवशी तुम्ही गोष्टी सोडून द्याल, ज्या दिवशी तुम्ही इच्छा त्यागायला शिकाल, त्या दिवशी तुमच्या इच्छा पूर्ण होतील. इच्छा सोडल्याने पूर्ण होतील. तुम्ही इच्छा सोडली म्हणजे कोणाला ऍक्टिव्हेट केलं? 12व्या भावाला ऍक्टिव्हेट केला. 12व्याचा स्वामी 11व्यामध्ये आहे, म्हणजे या गुरुला ऍक्टिव्हेट केलं इच्छा सोडल्यानं. आता हा गुरु ऍक्टिव्हेट झाला. गुरु कोणत्या भावामध्ये ऍक्टिव्हेट झाला? 11व्या ऍक्टिव्हेट झाला. इच्छा पूर्तीच्या भावामध्ये ऍक्टिव्हेट झाला. म्हणजे तुमचं सोडणं तुम्हाला 11व्या भावाचं सुख देणार आहे. तुम्ही सोडून काय केलं? गुरुला ऍक्टिव्हेट केला. आणि गुरुनं कशाला ऍक्टिव्हेट केलं? त्या भावाला ऍक्टिव्हेट केलं, 11व्या भावाला ऍक्टिव्हेट केलं. म्हणजे इच्छा सोडली आणि इच्छा पूर्ण झाली. बऱ्याच लोकांच्या लाईफ मध्ये ह्या घटना घडतात. एखादी गोष्ट घडत नाही, ज्या दिवशी ती गोष्ट सोडून देतात त्यावेळी घटना घडतात. हे सापडेल तुम्हाला. लक्षात आलं? दुसरीकडे जर मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये बघायचं असेल तर इच्छा कधी पूर्ण होतील? 12व्या भावाच्या ऍक्टिव्हिटीज केल्यानं. 12th स्वामी 12th मध्ये बसला. एक्सलेंट आहे, मोक्षासाठी एक्सलेंट आहे, 12व्या भावाच्या गोष्टींसाठी एक्सलेंट आहे. तो 12व्या भावाच्या गोष्टींना वाढवेल. थोडक्यात 12व्या भावाच्या गोष्टीतूनच आपल्याला मोक्ष वगैरे या गोष्टी दाखवेल. ओके. आता याच्या वाईस वरचा सुद्धा तुम्ही सेम कंडिशन लावू शकता. ज्या भावांचे स्वामी 12व्यामध्ये जातील त्यांचा लॉस होईल, पण 12व्या भावाच्या ऍक्टिव्हिटी केल्यानं त्या भावांच्या रिलेटेड तुम्हाला सुख मिळेल. लक्षात आलं? येस सर. ज्याही घराचा स्वामी 12व्यामध्ये जाईल त्या घराचा तिथं लॉस होईल, घराच्या रिलेटेड अडथळे येतील, पण 12व्या भावाची रेमेडी केल्यानं काय होणार आहे? त्या घरांचं सुख मिळेल. इव्हन 12व्या भावावर कोणाचा कंट्रोल असणार आहे? ज्या भावाचा स्वामी 12व्यामध्ये जाईल त्या भावाचा कंट्रोल तुमच्या लॉसवर असणार आहे. चतुर्थचा स्वामी
12वी गेला, तुमच्या खर्चावर कोणाचा कंट्रोल आहे? तुमच्या मदरचा कंट्रोल आहे. बेसिक लेवलला हे तुम्ही म्हणू शकता. ओके. बाकी ओव्हरऑल या बाबतीत तुम्हाला लॉसेस जाणवतील. मेडिटेशन योगा करा, तिथले लॉसेस कव्हर होतील. ओके. सेम कंडिशन आता जे शिकलो त्याच्या वाईस वर्सा. सगळ्यांना 12वा भाव समजला असेल. आता तुम्ही जे क्वेश्चन मगाशी विचारत होता कुठली ती सांगा मला आणि आपण जरा मी सांगायला चुकलो. ऍक्च्युली 12th नंबर आहे 12व्या भावामध्ये, म्हणजे गुरुच येतोय तो. 12th हाऊसचा लॉर्ड गुरु इन 10th हाऊस मध्ये आहे. हा, मी तेच म्हणतोय 12th लॉर्ड 12th मध्ये कसं आता सेमच कंडिशन घेतली ना आपण. राईट आहे ना. म्हणजे थोडक्यात काय केलं, हॉस्पिटलमध्ये जॉब केल्यानं कर्मक्षेत्र ट्रिगर झालं. लक्षात आलं. हॉस्पिटॅलिटी हेल्थ इश्यूज खूप कमी राहतात. इम्युनिटी पण अशा लोकांची बूस्ट राहते का? हो हो हो. थोडक्यात ह्या गोष्टींद्वारे तुमचं कर्मक्षेत्र ट्रिगर होणार आहे इथं ह्या कंडिशनला आत्ताच्या. ओके. लक्षात आलं. आणि काही शंका आहे? मला आज कळालं मी सर की मी हा भाव खूप जगलेलो आहे आज शिकलो. कारण माझ्या वैयक्तिक पत्रिकेमध्ये 12th हाऊसचा लॉर्ड इन फर्स्ट हाऊस तो शुक्र आहे आणि सेकंड हाऊस लॉर्ड माझ्या 12th हाऊस मध्ये आहे. मला काय अनुभव आला याच्यावरून की आजपर्यंत मी माझ्याकडून दान का होतं हे मला कळत नव्हतं. इतके दान भरपूर मी बोलू नये दानाच्या गोष्टी, खूप दान होत होतं. आणि प्लस ह्याच्यामुळे काय झालं की दुसरी एक गोष्ट अशी झाली की तुम्ही म्हटला की पैसे कुठेही जातील, लॉस होईल, सत्कर्मी जातील, म्हणजे सत्कर्मी दान जास्त होत होतं, भक्तीमध्ये जास्त होत होतं. आणि जे मी घर घेतलं ते घर सुद्धा, आता तुम्ही मला की दान केल्यामुळे पैशाचा वापर गुरु ट्रिगर झाला. गुरु हा माझा 4th हाऊस आणि 12th हाऊसचा लॉर्ड झाला इथं. त्यामुळे मला घर, भूमी, भर आणि वाहन ह्या तिन्हीची पण प्राप्ती झाली. इच्छा म्हणजे नसताना मित्राकडून ट्रिगर झालं ते. आणि 12th हाऊस म्हणजे कर्मक्षेत्र पण मला गव्हर्नमेंट जॉब वगैरे मिळाला. बरोबर. आणि जो पैसा आणि 12th हाऊस मध्ये माझे सूर्य आणि चंद्र बसले, म्हणजे आई आणि वडील बसले. त्यामुळे हा पैसा दान अन्नदान झाल्यामुळे काय होतंय की आई वडिलांची हेल्थ खूप छान राहते. हॉस्पिटलायझेशन त्यांना पण लागत नाही. आणि जो पैसा हॉस्पिटलायझेशन जाणार होता तो डोनेशनला, चॅरिटीला जास्तीत जास्त गेला.